महत्त्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्सवर। पुणे शहरात मोका अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यातील 2 पाहिजे आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। टिपू पठाण टोळीशी संबंधित असलेल्या या गुन्ह्यातील आरोपी परराज्यात फरार होते। पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार फरारी आरोपींचा शोध घेण्याचे काम गुन्हे शाखेला देण्यात आले होते। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 चे पथक सातत्याने शोध मोहीम राबवत होते। काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 404/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या गंभीर कलमांसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजेच मोका अंतर्गत हे आरोपी पाहिजे होते। या गुन्ह्यातील आरोपी साजिद जिब्राईल नदाफ वय 27 वर्षे आणि इरफान नासिर शेख वय 27 वर्षे हे पुणे शहरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदारांना मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे साजिद जिब्राईल नदाफ यास हडपसर येथील वेताळबाबा वसाहत परिसरातून तर इरफान नासिर शेख या सय्यद नगर आयशा मस्जिद परिसरातून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेण्यात आली। ही संपूर्ण कामगिरी माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री पंकज देशमुख, माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री निखिल पिंगळे आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट 5 च्या पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली आहे। पुणे शहर पोलिसांची गुन्हेगारी विरोधातील ही ठोस कारवाई सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढवणारी आहे। आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे।